आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा। पक्षविरोधी काम आणि युती धर्म पाळला नसल्यामुळे मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा। सिल्लोडमधल्या भाजप शहराध्यक्ष कमलेश कटारी यांची बावनकुळेंकडे पत्राद्वारे मागणी। सुनेत्रा पवारांच्या समर्थकांची इंदापूरमध्ये पुन्हा एकदा बॅनरबाजी। सुनेत्रा पवारांनी राज्यसभा खासदारपदी निवड झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा, बॅनरवर उल्लेख। जीएसटी परिषदेच्या बैठकीचा 22 जूनला आयोजन। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी बैठक होणार। आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्र्यांच्या सह्याद्री अतिथीगृहामध्ये महत्त्वाची बैठक। बैठकीला पंढरपुरातील प्रमुख मंडळं उपस्थित राहणार। वारीनिमित्तही आजच्या बैठकीमध्ये सखोल चर्चा होणार। एनटीएच्या हस्तांतरण याचिकेवर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। विविध उच्च न्यायालयांमध्ये नीट परीक्षेविरोधात याचिका दाखल। महाराष्ट्र सीईटी निकालाची तारीख पुढे ढकलली। विद्यार्थ्यांच्या हितासाठी तारीख पुढे ढकलली। आयुक्त दिलीप सरदेसाई यांची माहिती। वक्फ बोर्डाला 10 कोटी निधी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा विश्व हिंदू परिषदेकडून निषेध। निधी त्वरित रद्द करण्यात यावा, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा विश्व हिंदू परिषदेचा इशारा। पुढील 5 दिवस राज्यामध्ये पावसाचा जोर कमी। विदर्भामध्ये मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता। खाद्यतेलाच्या दरामध्ये 20 ते 25 रुपयांनी दरवाढ। तेलाची आवक घटणार असल्यानं दरामध्ये वाढ, व्यापाऱ्यांचं मत।